तुमचा ऊस 2 एकर नाही 10 एकर जरी असला तर तुम्ही 1 एकरला वापरून पहा. तुमचा ऊस अशा सिच्युएशन मध्ये आहे ज्या ठिकाणी पावसाचं पाणी जास्त राहतं, ज्या ठिकाणी पाणी कमी पडतं, ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे तुम्हाला उत्पादन कमी आलेलं आहे, तुम्ही अशा प्लॉटला वापरून पहा. जो काही गेल्या 4-5 वर्षाच्या अनुभवानुसार आम्ही कॉन्फिडेंटली सांगत आहे की 30% रासायनिक खर्च कमी करा, 20% उत्पादन वाढवा. हार्मोनची जादू काय आहे, हार्मोनचा रिझल्ट बऱ्याच लोकांना कशा प्रकारे आलेला आहे, हे जे काही सांगतोय ते तुम्ही समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, वस्ताद किट हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार आहे आणि हे हार्मोन्स किट आहे हे पण तुम्ही ऐकलं असणार आहे. तर ह्यामध्ये जे काही 6 ऍप्लिकेशन हार्मोनचे देत आहेत ह्याचा काय फायदा होतो आणि कसं काम करतं आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, हा वस्ताद किट बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निर्मित केलेला आहे. तर ह्या किटमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट असते की हे पुस्तक आहे ऊसाच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत की अंतर किती असलं पाहिजे, त्या अंतरला किती रोपं बसतात आपले, ह्यामध्ये खत बॅलन्स कसं केलं पाहिजे, आपण आळवणी कशी घातली पाहिजे, फवारणी कशी केली पाहिजे, जीटी का काढली पाहिजे, संख्या नियोजन कसं केलं पाहिजे, कॅल्शियमचा डोस कधी टाकला पाहिजे, बॅक्टेरियाचा वापर कसा केला पाहिजे, ह्या बेसिक सगळ्या गोष्टी ह्या पुस्तकांना दिलेल्या आहेत. पुस्तक मुद्दामनं छोटं केलेलं आहे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ऊस शेती समजली पाहिजे, त्यासाठी हे पुस्तक केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, हे किट तयार करत असताना एकमेव उद्देश होता की खर्च कमी आलं पाहिजे, उत्पादन खर्च आणि उत्पादनामध्ये वाढ आपला 100% झाला पाहिजे आणि पीक बघून समाधान वाटलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास केल्यानंतर उसाला ज्या 2 आळवण्या तर मिनिमम केल्या पाहिजेत आणि आळवणीचा उद्देश काय असतो तर त्या पण मी तुम्हाला सांगतो. की पूर्वी आपण बेसल डोस टाकत होतो, आमचं म्हणणं आहे तुम्ही बेसल डोसला जे 5-6 हजार खर्च करत होता ते अजिबात करू नका. तुमच्या 2 आळवणीमध्येच तुम्हाला खूप चांगलं काम झालं पाहिजे. त्यातली ही पहिली आळवणी आहे जी रूटिंग हार्मोन्स आहेत ह्यामध्ये. तर हे ज्या वेळेला आपण घालतो तर ऊसाच्या रोपांना खूप चांगल्या प्रकारे मुळ निर्मिती होतात आणि त्याचबरोबर त्याचा जो काही शेंडा आहे तो शेंडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे चाल घेतो आणि त्याचा इफेक्ट एक समान प्लॉट राहतो, कुठेही मर होत नाही झाडाची आणि चांगल्या प्रकारे रोपं ही सेट होतात. ही आपण पहिली आळवणी ह्या वस्ताद किटमध्ये असते. आपल्याकडे दुसरी आळवणी असते शेतकरी मित्रांनो की ह्या आहे केनेक्स. ह्याचं काम काय होतं की जे काही उसाला आपल्याला साईडनं फुटवे पाहिजे आहेत ते फुटवे निर्मिती झाली पाहिजेत 2-4 सुरुवातीला आणि परत त्याचे 4 म्हणजे असे 7-8 जे काही फुटवे लागतात त्यासाठी बेसिकली हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर जी काही जीटी आहे ती जीटी वाढली पाहिजे आणि पटकन काढायला आली पाहिजे आणि झाडामध्ये काळोखी, इम्युनिटी आणि चांगल्या प्रकारे स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे, ह्याचं काम हे केनेक्स करतं. शेतकरी मित्रांनो, जे आम्ही वारंवार सांगतोय की 30% रासायनिक खर्च आपल्याला कमी करायचा आहे, तर ती जी आमची CRF टेक्नॉलॉजी आहे की कंट्रोल रिलीज फर्टिलायझर, की जे मधल्या काळामध्ये ज्यावेळेला 2 आळवणी घालतो, मधल्या काळामध्ये एखादा डोस टाकतो आपण खताचा, तर त्या खताबरोबर हे फार्म राईज आपण 1 किलो टाकायचं आहे. मार्केटमध्ये ह्याच्या आधी पण बरीच लोक फार्म राईजचा अनुभव घेतलेले आहेत. गेले 4-5 वर्षापासून आम्ही लोकांना सांगतोय, सुरुवातीला लोकांना ही टेक्नॉलॉजी ऍक्सेप्टच नव्हती, पण जसे रिझल्ट बघितले तर शेतकरी स्वतःहून आता ह्या प्रोडक्ट बद्दल बोलतायत की जे काही कंट्रोल रिलीज फर्टिलायझर आहे की बाबा कमी खत टाकायचं आपल्याला, वर्षानुवर्षे खत टाकालोय, खत निम्म्याला जास्त हवेत विरघळून जातं, निम्म्याला जास्त जमिनीत पडून राहतं, ते झाडाला मिळत नाही. तीच सगळी टेक्नॉलॉजी ही ह्यामध्ये आपण घातलेली आहे की CRF कंट्रोल रिलीज फर्टिलायझर लागल त्या वेळेला, लागल त्या प्रमाणात, लागल तसं उसाला खत अवेलेबल करून द्यायचं काम हे करतं. ह्याचं फक्त प्रत्येक प्लॉटवर पोहोचण्यासाठी खताला कोट करून हे आपल्याला पूर्ण शेतामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि तिथनं पुढं हे कंटिन्यू काम करायचं राहतं. आणि ह्याच्यामुळं जे काही वर्षभर आपल्याला जे काही काळोखीपणा लागतं आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जे अन्न तयार करायला लागतं त्याचं सुंदर काम ह्या माध्यमातून होत राहतं. आता ऊस पिकासाठी जसं की मी तुम्हाला म्हटलो की निम्म काम हे खालून खताच्या माध्यमातून होत होतं आणि निम्म्याला जास्त काम हे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून पानं स्वतः अन्न तयार करतात त्यामध्ये होतं. पण मग ह्याच गोष्टीला आपल्याला अजून चालना द्यायचं आहे. त्यांचंच अन्न निर्मिती ही चांगली झाली पाहिजे, झाड स्ट्रेसमध्ये नसलं पाहिजे, झाडाची इम्युनिटी चांगली असली पाहिजे, झाडाची भूक वाढत राहिली पाहिजे आणि झाड एक हॅप्पी कायम राहिलं पाहिजे. त्याचा हार्मोनल बॅलन्स चांगला असला की झाड कायम हॅप्पी असतं. तर त्यासाठी आपण 3 स्प्रे किट देतो. हा पण आपले नुसतं स्प्रे नसून हे स्प्रे किट आहेत 3, ह्या वस्ताद किटमध्येच येतं. तर हे 3 स्प्रे किट देतो आपण शेतकरी मित्रांनो आणि ह्या प्रत्येक किटमध्ये असे हे 3 पाऊच असतात. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट जेवढी चांगली देता येते हे ह्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आम्हाला. प्रत्येक वेगवेगळ्या कॉम्बिनेशन ह्यामध्ये करावं लागतात आणि हे केलेलं आहे कारण का ह्याचा रिझल्टच शेतकरी दादांना चांगला आलेला आहे.
हा अभ्यास करूनच आपण हे कॉम्बिनेशन देतो. तर प्रत्येक किटमध्ये हे 3 कॉम्बिनेशन परत वेगळे देतो आणि असे 3-3 पाऊचचे किट, हे 3 किट आपण ह्या माध्यमातून देतो. ह्याचा उपयोग तुम्हाला असा होतोय की पानाची लांबी वाढणं असू देत, पानाची रुंदी वाढणं असू देत, पानामध्ये जी काही काळोखीपणा पाहिजे आपल्याला ती खूप चांगल्या प्रकारे मध्ये डेव्हलप होणं असू देत, आणि झाड हे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्ननिर्मिती मोठ्या प्रमाणात केली पाहिजेत आणि आपल्याला त्याचा रिझल्ट दिसला पाहिजे. अशा प्रकारे हे पूर्ण 6 ऍप्लिकेशनचं किट आपण देतो. 3700 रुपयाला हे किट तुम्हाला मिळतं. हे किट आम्ही हक्कानं सांगतो तुम्हाला की 2 एकर पैकी 1 एकरलाच वापरा, रिझल्ट पहा. 30% रासायनिक खर्च कमी करा, 20% उत्पादन वाढ हे तुमचं होणारच आहे. कारण का ज्या वेळेला पिकाचा हार्मोनल बॅलन्स होतो त्यावेळेला पीक स्वतःची इम्युनिटी चांगली असते आणि स्वतः प्रत्येक गोष्टीबद्दल फाईट करतो. तर हे वस्ताद किट तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये पण उपलब्ध आहे. नसलेस खाली दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्टला फोन केला तरी तुम्हाला आपण अवेलेबल करून देऊ शकतो. आणि तुम्ही एकदा वापरून पहा, रिझल्ट पहा, टेक्नॉलॉजी संशोधन काय केलेलं आहे याचा अनुभव घ्या. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा प्रॉब्लेमवर तुमचं सोल्युशन हे नक्की होणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.